नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. देशभरात 76व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. कर्तव्य पथावर भारतीय सैन्याचे पथसंचलन. डोळ्यांची पारणं फेडणारी चित्तथरारक प्रात्यक्षिक. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पथसंचलन. अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. आरक्षणाच्या 6 प्रमुख मागण्यांसाठी पुन्हा उपोषण. अंतरवाली सराटीत जरांगेंचं हे 7वं उपोषण. वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. 27 जानेवारीपासून सागरी किनारा मार्ग पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर उत्साहाचं वातावरण. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची मुख्य उपस्थिती. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण. शहरातील मुख्यालयावर ध्वजारोहण सोहळा संपन्न. पोलीस पथक, एनसीसी पथक, स्काउट गाईड यांचं पथसंचलन. पवारांचे 30 जानेवारीपर्यंतचे सर्व दौरे रद्द. तब्येतीच्या कारणास्तव पुढील 4 दिवस सर्व दौरे रद्द. काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला. पुण्यात मेंदू व्हायरसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माहिती. जीबीएस आजारावर कमला नेहरू रुग्णालयात केले जाणार मोफत उपचार. बीडमध्ये मंत्री दत्तात्रय भरणेंचा अडवला ताफा. तरुणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न. तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळावर प्रजासत्ताक दिन साजरा. उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना दिली सलामी. नाशिक महामार्गावरील कसारा घाटात भीषण अपघात. 21 जण किरकोळ तर 3 जण गंभीर जखमी. खासगी मिनी बस चालकाचा ताबा सुटल्यानं घडला अपघात. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.